आमटी संभाजी महाराज की सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इज अनदर व्हिडिओ. तर आज आहे डे 2 आणि आज आम्ही जातोय फायनली रायगड वरती. तर आम्ही आता राहिलेलो महाड मध्ये आदितीच्या स्टेला, म्हणजे आदितीच्या घरी. आणि इथून रायगड 40 किलोमीटर आहे. 40 40 किलोमीटर आहे. तर आम्ही आता 40 किलोमीटर ट्रॅव्हल करू आणि तुम्हाला दाखवू. इतके सुंदर सुंदर घाट आहेत आणि त्यानंतर जेव्हा रायगडवर पोहोचू तेव्हा मी तुम्हाला रायगड पण दाखवेन. आजचं वातावरण खूप आणि इतकं असं सुंदर पाऊस पडतोय. तर आता मी पटकन निघतो आणि मग तुम्हाला भेटतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डू लाईक आणि सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन. आपल्याला काहीच दिसणार इथे तो गड आहे आणि काहीच नाही दिसत आहे. आणि आम्ही इथे आलोय रायगड रोपवेच्या इथे. अरे रोपवेच दिसतच नाही पुढे आहे. तर आम्ही आता आलोय रायगडच्या पायथ्याला आणि इथे रोपवेचं तिकीट काढतोय. कारण आम्ही ठरवलंय की खूप पाऊस आहे आणि आम्हाला चढून आणि उतरून होणार नाही. तर आम्ही जाताना रोपवेने जाईल आणि येताना गड उतरत येऊ. तर आम्ही आलो तिथे काढायला मी हे रोपवेच. वाव, ते बरं रोपवेवरून घेऊन पण येतात का? जाणे फक्त साठी आहे 225. तर आम्ही जातो आता रोपवेने जाऊन आणि येऊन. कारण इकडे खूप जास्त पाऊस आहे. पण आता वर गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवू की कसा आहे गड आणि कसं नाही. आम्ही पण आयुष्यात पहिल्यांदाच रायगडवर येतो. तू खूप जास्त एक्साइटेड आहे. आम्ही आता रील्स वगैरे बघितले, इतकं छान दिसतं. मी नेहमी पण हा झालाय प्लॅन, आता होईल आणि आलोय आपण. येस, चालतच जायचं. हा रिस्क आहे त्यामुळे. आणि आम्हाला सगळेजण बघतायत समोरचे आणि मला खूप ऑकवर्ड फील होतंय. तर आपण आता जाऊया तिकीट काढायला. आता आम्ही आलोय गडाचा एकदम पायथ्याच आणि मी तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर आहे, वाव. तर चल, बाय द वे आम्ही ठरवलंय की आम्ही रोपवेने जाणार आहे. तर रोपवे साठी आम्ही तिकीट काढतो. त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म वगैरे भरावा लागतो, जे आदिती आता भरते आणि इथे येते. तर आता आम्ही पटकन जातो आणि मग तुम्हाला दाखवू. शिवाजी काढा कसं तरी. काहीच येत नाही तुमच्या. पण मी बॅलन्स करून बसायला लावते. परत काय होतंय? ठीक आहे थांबा तिथं. हा थांबा तिथं आलो पोचतो आता.
आता कसं होता आपलं भाई आपलं ना भाई You're also calculating. इथंच थांबले बोलले वेटिंगला. येत आहे. नाही नाही नाही. व्हिडिओ काढायला काय दिसतच नव्हता. अरे अरे हो थोडी दगड आल्यावर खरंच फाटलेली रे तेव्हा फाटलं झालेली बाबा. काय वाटलं दगड आल्यावर फाटलेली माझी. बोललो ना तुला जेव्हा जवळ येतं ना तेव्हा फाटते. असं वाटतं एवढा आला इथे हा. पडलो होतो. आणि एका प्रेशर हे होत होता. हा माझे कान पण बंद होत होते. इथंच. एकच आहे. बोल कसा वाटला? पण मला खूप भारी वाटलं आणि मला खूप भीती पण वाटत होती कारण मध्ये ते एकदम स्लो झालेलं आणि काय दिसत नव्हतं. सोबत enjoy करायचं. ठीक आहे बघ. सोनाली कसं वाटलं? काही दिवसालाच नाही आता. तुम्हाला भीती वाटली? कॉलेज झालं? बावीस एकदम ठीक स्टॉप आल्यावर घाबरलेला. नाही पागल का विचार नाही. नाही हा वेगळा आहे तो. मी ह्याच्याबरोबर- पण घाबरला असणार आहे. कसला घाबरू मी बाबा. नाही मला ते चढायला मला काहीच नाही वाटत. हे रोपवेचं कसं शिवायला सांगितलं माझ्या हातात. तर आम्ही आज आलोय रायगड किल्ल्यावरती. आम्ही रोपवेने आलोय कारण की आमच्याकडे टाइम लिमिट थोडं कमी होतं आणि जोरात पाऊस पडतोय. त्यामुळे आम्ही विचार केला की चालत जाण्यापेक्षा आम्ही रोपवेने जाऊन जास्त जागा कव्हर करू. तर आता आम्ही इकडे आलोय आणि आम्ही आता फिरायला जाणार म्हणजे गड फिरणार. मी तर असं वाटतं की काश्मीर मध्ये वगैरे आलंय. पण ठीक आहे काही नाही. आता आम्ही फिरू आणि मग तुम्हाला भेटू. बाय. तर आम्ही आता नाश्ता करतो वडापाव आणि मग आम्ही निघू जाण्यासाठी. तर चला फायनली आपण चाललो रायगड किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय करते वेळ आणि असं तर नाही विहीर आहे.
वॉइस आयसोलेशन फील करा इथे कुठे ना ते टॉयलेट सगळे बाईक ते जाऊन बघा. आणि इथे एवढी चला आणि आता भावेश खाली जाईल. दोघांचं मागे बघ. अरे, आपण कुठे आलो माहिती का? तिथे ते राजाभिषेक मागे आलोय. त्यांनी इथे हे करतात. इथे सिंहासन आहे. हे कर ना असं आहे का पहिला 2-4 ओंकार बघाय काय आता. ऍक्च्युली हा जास्त बडू तो मी मारतो. हा असं आहे की शिवाजी महाराज म्हणजे सिंहाचं प्रतीक आहे आणि ते हातात म्हणजे आम्ही जाऊन सोयी मिळवतो आमचं संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की माता की भारत माता की काय कसं वाटलं बोल. मस्त मस्त. मला हे जेव्हा ऐकलं मला एकदम गुजबाम जातात आणि असं खूप खिन्न वाटतं. अरे मुलगा, काय अरे. अरे बघा इथे सांग. तर आता आम्ही आहे बाजारपेठेत, पण आत्ताच्या बाजारपेठेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी बाजारपेठ बसायची तिथे तुम्ही ते बघू शकता. आपल्या इकडचे जसे शॉप्स असतात तसं प्रत्येकाचे वेगवेगळे सेक्शन असतात. इथला इतिहास इतका काही सांगून जातो. मला वाटत खूप असं हे होत आहे कारण मला अजून जाणून घ्यायचं कारण इथलं आर्किटेक्चर आणि सगळं काही खूप 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 इव्हन इथं ना एवढं विजिबिलिटी पण नाही आहे. बट तो डोळा तर हे आहे बाजारपेठ.